दरम्यान छगन भुजबळांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्याची घोषणा होताच येवल्यातल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। येवला शहरामध्ये भुजबळ समर्थक आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। तसंच छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली। छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशामुळे समर्थकांमध्ये प्रचंड आनंद आहे। या आधीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यावेळी छगन भुजबळ यांना संधी मिळाली नव्हती त्यावेळी कार्यकर्त्यांसह खुद्द छगन भुजबळ यांनी देखील विविध स्तरांवर वेगवेगळ्या ठिकाणी सभा मेळावे घेत आपली नाराजी व्यक्त केलेली होती। थेट अजित पवारांवरही निशाणा साधला होता। चर्चा इथपर्यंत गेली होती की छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार का, पण त्यांनी अजित पवारांची साथ सोडली नाही आणि आता त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा वर्णी लागते। दरम्यान भुजबळांना कसा संघर्ष करावा लागला गेल्या काही महिन्यात। डिसेंबर महिन्यात मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांकडून थेट राष्ट्रवादीला रामराम करण्याचे संकेत दिले गेले होते। भुजबळांकडून राष्ट्रवादीकडे पाठ करताना पक्षाच्या प्रत्येक मंगळवारी पार पडणाऱ्या बैठकीवरही बहिष्कार टाकला गेला। अजित पवारांवर भुजबळांची नाराजी तर दुसरीकडे फडणवीसांची भुजबळांची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली। अनेक वेळा विधानसभेतील कामकाजाच्या निमित्तानं भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदापासून डावलले गेलेल्या आमदारांची मंत्रिपद मिळवण्यासाठी फिल्डिंग देखील सुरू झाली। फडणवीसांच्या भेटी घेणं सुरू आहे। अखेर 4.5 महिन्यानंतर भुजबळांच्या गळ्यामध्ये पुन्हा मंत्रिपदाची माळ पडते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।